बापाने पंखा सुधरून. बरं झालं बापा आणलं. काय नुसतं गमीमध्ये सडा लागून राहिलं होतं. ला बरं बापा आता पंखा. ला लवकर घेऊ द्या मला हवा. कायची हवा घेतो बाबा तू? बंद आहे तो पंखा. दुरुस्तच कुठे गेला? बाबा दुरुस्त नाही केला मग काय केलं? तुम्हाला म्हटलं होतं ना 7 वाजेपर्यंत पंखा दुरुस्त करून आला पाहिजे. 6 झाले 6 आता. आम्ही म्हटलं दुरुस्त करून आणला. म्हटलं बाबा तुम्ही नेला तर तुम्ही म्हटलं दुरुस्त करून नाही आणला. आम्हाला केलं काय म्हटलं पंखा तिकडे नेऊन काय केलं काय? अहो मी दुरुस्त करायला घेऊन गेलो. त्यानं चेक केला. तिला विचारलं खर्च किती आहे? तुम्हाला 500 रुपये. मोटर जरी मध्ये पंखा म्हणली. मग नाही का 500 रुपये खर्च. मागे इथं 100 रुपये फक्त. मी म्हटलं 100च्या अंदर कामवर. पण काय 500 रुपये म्हणायचं. 500 रुपये लाल मुर्दे का त्या पंख्याले. म्हणून मी घेऊन आलो बाबा वापस. काही दुरुस्त केला नाही त्याला. माय बापा मी म्हटलं चांगली पंख्याची हवा घेतो म्हटलं. चांगली झोपतो. आतापर्यंत गरमीतच सडली पण काय तर आता डबल अजून गरमीतच सडा लागते. त्या माणसाने फक्त दुरुस्त करून नाही आणला. काय करून काय त्या माणसाचं. अजी म्हटलं दुरुस्त करून काऊन नाही आणला. 500 रुपये लागत होते काऊन नाही आणला दुरुस्त करून. अहो काय बाहेर झाली काय तू? त्या पंख्याला 500 रुपये लाल पुरते का बाय पाहिजे? हा म्हणलं थांब तू. आजची रात्र काढ. उद्या तुला कूलर जेव्हा देतो मग. फक्त आजची रात्र काढ तू. बाबा आजची रात्र काढल्यावर असा कुठून तुम्ही कूलर आणणार आहे? म्हटलं तुम्ही रोज चौकाच्या कुरायले मले 4-5 दिवसापासून तुम्हाला सांगू राहिले पंखा दुरुस्त करून आणा. आज नेला तिकडे आणला नाही. आता म्हणता उद्या कूलर जेव्हा देता कूलर आणता. कुठून आणता कूलर तुम्ही? खिशात 100 रुपये आहे म्हणता कुठून आणता कूलर? अहो तू त्याचा काय टेन्शन घेऊन राहिला? मी आणतो ना बरोबर. तू तेवढं टेन्शन न घेऊ. कुठून आणणार काय आणता. आणलं म्हणजे झालं ना. तुला कूलर जेव्हा भेटली म्हणजे झालं ना. पहा बरं लक्षात ठेव ना. उद्या का तुम्ही कूलर आणला नाही तर मग मायाहून वाईट बाई नाही. मग आता सांगू राहिली. हो ना म्हटलं उद्या जर कूलर आणला नाही तर म्हटलं तुला जे करायचं ते करतो मारतो. जे करायचं तुला ते करतो लगाले. बिंदास करून टाक. तुम्ही काहीच नाही म्हणत तुले. बरं ठीक आहे. काढतो मी आजची रात्र. काढतो. उद्या का कूलर आला नाही सांगतो तुम्हाला कसं राहायचं काय. 4-5 दिवसापासून चको कुरायले. आजी कोण पंखा नेला तो पंखा दुरुस्त करून आणला. आता म्हणते उद्या कूलर आणतो. थांबा तुम्ही उद्या का कूलर आणला नाही दाखव तुम्हाला घंटाकर मग. हो दाखवतो. म्हटलं तुला जे दाखवायचं आहे ते दाखवतो. जे करायचं ते करतो. जे बोलायचं ते बोलतो. म्हटलं उद्या कूलर या. हो यान म्हणजे या. पाहिजे मग आता. हो मी पाहतो ना तुम्ही कुठून कूलर आणता काय आणता कसं आणता. मला ते नका सांगा मला कसं आणता काय आणता. तुम्ही फक्त आणा. कुठून आणायला काल तिकडून. मग उद्या काय आला नाही सांगतो मग तुम्हाला. अहो येतेच उद्या. पाय तू बघता येतेच उद्या. सकाळी उद्या उठचे ना तुला कूलर दिसन डोळ्यासमोर. पाय तू. हो सांगतो तुम्हाला. मला काय दिसला नाही तो कूलर. सांगतो आजची रात्र फक्त काढू द्या मला. उद्या सकाळी कूलर दिसला नाही सांगतो मग तुम्हाला. कुठून आणते काय तर आणतो म्हणता ना. आणला नाही का दाखव तुम्हाला घरच्या कर मग थांबा ना. अरे काय म्हणते झुमर घरची पोझिशन म्हणजे तुझी बायको म्हटलं बायको काय म्हणते तुला पंखा सुधरून नाही नेला. आता काही ना काही गोंधळ केला असेल ना. आता बायका म्हटलं तर गोंधळ करते. त्याचा धंदाच आहे तू. म्हटलं गोंधळ केला असेल ना. काय तुला मग झोडलं का बोलण्यालाच घेतलं. आता काय सांगू बा शिवलाल मग तुम्हाला. कसं तरी केलं बा हँडल. मग नाही का तिला सांगितलं आजची रात्र म्हटलं कसं तरी काढ तू. उद्या तुला सकाळच कूलर दिसत म्हटलं घरी. कसं तरी सांगितलं तिला. ते बांधली मग. बरं ठीक आहे म्हणे. उद्या का कूलर आला नाही मग सांगतो म्हणे तुम्हाला. पण आज कूलर येतेच म्हणा काही ना काही करून. कूलर आणतोच. तिकडं काही वाद आणायचा आहे म्हणजे आणायचाच आहे. हो घेऊनच ना. काय विचार करायचा विचार करून तर ठेवलाच आहे तू. कुठचा कूलर गायब करायचा काय करायचं सगळं पायपू करून ठेवला आहे ना. कंदील बुड्याचा कूलर गायब करायचा म्हणतो तू. आपल्या कंदील बुड्याचा करून टाकले काल. नवीनच कूलर घ्यायला मस्त त्यानं करून टाकले काल नवीन कूलर त्याचा गायब. पाहिजे म्हटलं फक्त घरी नेल्यावर त्याच्या डबऱ्या जराचे ढपरं तोडताड करतो. आणि कलर मारतो तिला वैकाल नाही आला पाहिजे. हो करतो ना करतो. आता दिवस डुबाच्या पहिले मी कलरचा डब्बा घेऊन येतो. कलरचा डब्बा आणून ठेवून देतो घरी. संध्याकाळी त्याला कलर मारमोर करून सगळे असा करतो त्याला का वैकालच आला पाहिजे. जर ते डबरा पार तोडताड जराच म्हटलं त्याला बिघडून ठेवतो. म्हणजे वैकाल आला पाहिजे. हो तसंच कर. पाहिजे कोणाला वैकाल नाही आला पाहिजे. नाही तर वैका ऐकायला आला ना बस झालं मग फिटला बाबू झुमरचं. मग म्हटलं मी काही नाही करू शकत. तुला जर घरी सापडला तर मी काय करणार आहे. मग मी काहीच नाही करू शकत. पाहिजे म्हटलं बरोबर त्याला त्या कूलरला कलर गिलर तोडताड कर बरोबर. त्याला म्हटलं त्याचा पुरा सत्यानाश करून टाक कूलरचा. फक्त हवा आली पाहिजे असं ठेवतो. कारण त्याला वैकाल नाही आली पाहिजे. एकदम तोडताड नको करू. फक्त वैकाल नाही आला पाहिजे असं करतो. नाही तर बस तुला म्हटलं जरा असं तोडताड करतो टपरं पाच तोडताडच करत बसशील. जरा म्हटलं वैकाल नाही आला पाहिजे फक्त तेवढं कर. हो शिवलाल भाऊ जास्त काही नाही करत. मी एक काम करतो. मेन पाडणे का जराशे काढून ठेवून देतो. त्याला अल्ल सल्लम लपून ठेवून देतो. त्याला दिसत्या कामाने. तर मला भेटलं पाहिजे डबल. जसा या मावल म्हणजे थंडा झालाय कूलरचा त्याच्यात डबरा काढून घे वापस लावून दे कूलरले. नाही अरे हो तसंही होते ना. पाय तुला काय पडते तर कर. मेन ढपरा काढून ठेवून दे. नंतर लावून घेते मावल दबल्यावर. तसं थंड झालं कूलरचं प्रकार. तसं ते ढपरं काढून ठेवले ते लावून देतो डबल. मग काय त्या घरी ते कूलर पाहिले नाही. फक्त कलर मारतो म्हटलं. हो त्याचा पुरा नक्षा चेंज करून टाक. कलर मारतो. हो कलरचा डब्बा घेऊन येतो ना मग शिवलाल भाऊ आताच. फक्त ना संध्याकाळ व्हायची वाट आहे. तुझी संध्याकाळ झाली 12-1 वाजले. कंदील बुड्याचा कूलर गायब झाला तो या. लिहून देतो मी आज गायब करायचा आहे म्हणजे करायचा कंदील बुड्याचा कूलर जर गायब केला नाही तर बायको मला लातडल्या जगे सोडत नाही. अरे आज करूनच टाक ना मग. एक दणका 2 तुकडे. काय झुलं करून राहिला. काही म्हटलं काय पाहू नको मागं पुढं काही हो. पुढच्या पुढं काय पाहून घेऊ. हो तसं तर काही होत नाही म्हणा. करूनच टाकले का गायब. म्हटलं गरमीमध्ये सडल्यापेक्षा हे मस्त आहे. कोणाला काही माहिती नाही पडत. दिमाग दिला तर बाकी जमीन तुला कसं काय करायचं काय नाही तर. तुला जर कूलर गायब केला नाही तर म्हटलं ती बायको तुला लातडल्याशिवाय सोडत नाही. मग ते करूनच टाक म्हटलं. आता काही तू मांगार घेऊ नको.
ते माघार नाही घेत बा आता. आता नाही घेत माघार. आता करायचं आहे म्हणजे करायचंच आहे. मी जर केलं नाही तर बायकोला ताडते मला. त्याच्यापेक्षा करतोच ना बाबा. म्हणजे आता संध्याकाळ व्हायची वाट आहे फक्त तुले. संध्याकाळ होऊ दे न बस, कार्यक्रम करून टाक. म्हटलं आता मी भेटीन नाही भेटीन तुले, तू म्हटलं कार्यक्रम करून टाकजो. वाजू दे 12 वाजू दे, लोक सांग सुनू दे. उन्हाचा टाइम चालू आहे, गरमी दुनिया भरायची होऊन राहिली. लोक म्हटलं घराच्या बाहेरच राहते, पाहिजे म्हटलं बरोबर. कूलर गायब करायच्या पहिले शिवलाल मग जराची छानबीन करीन ना. लोक झोपले की नाही, कोण कुठं आहे, कोण कसं झोपलाय. पुरं म्हटलं पहिले पाहून गेला 4-5 पहिले चक्रा मारीन ना, त्याच्यानंतर करीन बाबा. नाही तर लोक घराच्या बाहेर राहून मी तर करा. तसा बाळपणा नाही करत मी. पहिले 4-5 वेळा चांगला चक्रा मारतो. जसा सांसून झालं तसा गायब करतो. हो तसंच कर. चालेल येतो मग मी आता जातो घरी. तू गाडी ते कलरचा डब्बा घेऊन ये. म्हटलं संध्याकाळी व्हायची वाट पाय, चांगला जेवण घेऊन कर. आणि टेन्शन काही घेऊ नका, बिंदास कर. काही होत नाही म्हटलं, टेन्शन घेऊ नका. काही झालं तर आहे मी, फक्त पाहिजे जरा म्हटलं कोणाला दिसता का म्हणे, काही उचनू दिला काल तू. चालेल तुम्ही जाय, तू कलरचा डब्बा घेऊन ये. तो टकला वाचला राजे मामा आपल्या हातातून. मग नाही का 500 रुपयाची टिपारी दिल्लीच होती त्याले. पण कायची जराशानं हुकली, म्हणजे काय सुधरत नाही म्हणे. पण जाऊ द्या म्हणा, आपण त्याच्यातली चांगली मोटर काढली, जैली टाकून दिली, त्याचा फायदा आपलाच झाला. पण 500 रुपये भेटत होते ना, त्याला चांगली 500 टिपारी भेटत होती. पण काय माया हुकला राजे गेम, टाकला गेला आपल्या हातातून. अरे बाबा, आता धंदा म्हटलं की तेवढा चालूच राहते, कमी जास्त. मग नाही तर का चालूच असते. आपला का घाटा झाला का त्यानं नवीन मोटर नाही टाकली तर घाटा झाला का. आपली नाहीतरी जळलेली मोटर त्याच्यात गेली, आपण काय त्याच्यातली नवीन मोटर काढली, जळलेली लावून दिली. त्याला सांगलं ती मोटर जळली आहे. पण त्याला 500ची टिपारी बसत होती म्हणा, पण ती हुकली, ते काय बसली नाही. जाऊ दे ना, आता अजून लोक आहेत ना. एखादा कूलर गेलर आला सुधरायले, त्याला 1200-1300 1500 रुपयाची चांगली टिपारी देतोच. गेले काय म्हटलं आपले दिवस आहे ना, हाय कमायची दिवस अजून. देऊ म्हटलं टिपारी देऊ. उन्हे चांगली सणांत पण राहिली. लोकांचे चांगले लपर कूलर बिघडले पाहिजे. बिघडतेच म्हणा, काही ना काही काम काढते. येन म्हटलं येन गिरे घ्या, देऊ लागेल टिपारी. ह्या टाकल्या हुकला तर काय झालं आपल्या हातातून, दुसरे भेटन चांगले पैसेवाले. ते तर आहेच म्हणा. बरं जाऊ द्या. पण मग आजचा गेम म्हटलं आपला संध्याकाळचा आहे ना, पक्का आहे ना. ते तर पक्कच आहे भावा, त्याच्या भरोशावर तर आहेच आता आपण. मग नाही तर का त्याच्या भरोशावरच आहे म्हटलं. ते पक्कच आहे. करू ना संध्याकाळी. तुम्ही तो कूलर पाहिला म्हणताना पहिले, तो नवीन आता नवीन मॉडेल निघालं तोच करू ना. आता उद्या संध्याकाळ, आता काय 9 वाजले वाटते. आता जेवण घेऊन करून घेऊ, संध्याकाळी पाहू मग 12-1 वाजता. पहिले घुमू, लोक आहे की आहेत की नाही, तर नंतर करू मग जसं सांसून झालं की. हो मामा ना, आपल्याला म्हटलं तो एकच कूलर गायब करायचा का अजून करायचे आहेत. रात्रीभर तेच काम करायचं. सांगा बा, कसं झोप घेऊन घेतो मग आता 1-1.5 घंट्याची, जे काही वेळ झोपायला भेटन तर. अरे आता कायले झोप घेऊन राहिले बाबा तुम्ही. आता म्हटलं जेवण खावण केलं की बस फिरतीवर वा. लोक जसे सांसून झाले की तसं मला सांगा, मी तर झोपतो तोपर्यंत. तुम्ही फिरतीवर, तुम्ही काय झोपून राहिले. मी झोपतो ना, मी करतो ना आराम तोपर्यंत. मामा तर बरेच विचार आहे लेकाचे. ते झोपतो म्हणते ना, आपल्याला म्हणते फिरतीवर राहा म्हणते तुम्ही. जसे लोक सांसून झाले तर सांगा म्हणते मले. काय म्हणजे जसे आपण गधे असाले तर ते मस्त आराम करते ना, आपल्या इकडं गध्यासारखं इकडल्या तिकडे फिरायला लावते. काय मग पटली तुम्हाला माझी गोष्ट. जेवण खावण केलं की तुम्ही बिलकुल फिरतीवर चालले जा. इकडलं तिकडं चक्रा. जिथचा कूलर आपल्याला गायब करायचं, जिथचे लोक गायब झाले का, गावातले लोक गायब झाले का, सांसून झालं का, तोपर्यंत तुम्ही चक्राच मारत राहा. जसं सांसून झालं, पुरे लोक गायब झालं, तसं मला सांगा, मी झोपतो तोपर्यंत. काय म्हटलं ते पोट्ट कोण रे तिकडं ते. तू कोण म्हटलं उगा बसलाय, तोंड चिमून बसलाय. काय झालं तुले. केले नाही का मामा, मास मच्छी पाहिजे होती खायला. ते खिचडी खाऊ कटायलो म्हणते तो. सकाळ संध्याकाळ खिचडी. तसं तर मी कटायलो म्हणा. पण आता काय करलं, पोटासाठी का लागते, तर म्हणून तो चिमून बसलाय. त्याला ते खिचडी काही ते आवडून नाही राहिली आता. अरे बापा, मांस मच्छीवर आला का रे तू. अरे म्हटलं खिचडीच खाणं, कायले मांस मच्छी करून राहिला. कवडीची कमाईनी लेखा मांस मच्छी पाहिजे तुले. मटण पाहिजे नाही, मच्छी पाहिजे. दाखवू दे का तुले. चाल म्हटलं उगा खिचडी खाय. तोंड चिमून घेतलं. तेच तो म्हटलं या पोट्याच्या काय झाले, कोण उगमुग बसलाय, याच्यासाठी चिमून बसलाय तू नाही. अजून म्हटलं बाबू 1-2 हप्ते आपल्याला खिचडीवर निपटा लागते. पैसे तर नाही आहे. काय करत हे कमाई येऊन राहिली, हे म्हटलं आपल्याला भाडं आणि सामान आणण्यात चालली, तिकडं किस्त भरा लागून राहिली मले. काय जरूर दिले मांस मच्छी. पण म्हटलं आज संध्याकाळी कूलर गायब केला की काही पैसे वाचतील तरी. असेच रोज करू, नंतर तुला चारीन मग. तुला काय मांस मच्छीच खायची आहे ना. आता काय म्हटलं तू रागा फुगून बसू नका. आता काही तुला भेटत नाही. किती रागा फुगलं काही फेकलं ते खिचडी बनणार आहे, तेच खा लागन तुले. आता मी जास्त काही करू नको सध्या काही दिवस. अजी तर मामा मग नाही काही तर मग डाळ भाजी बेसन पोया असं काही तर करत जा. नुसतं खिचडी होई नसे. खिचडी खाऊ का बोर झालं ना.
बरं बरं, उद्यापासून पोळी भाजी करूच जाऊल्या. काय भाज्या गिज्या बनवत आहे ना तुम्हाला का? बस कुकडली मीठ कमी तिखट जास्त, नाही तर तिखट कमी मीठ जास्त. म्हटलं भाज्या जरा चवायचा बनवत जा मग, नाही तर बस काहीच्या काय बनवून ठेवून देतात खा म्हणसान मामा. नाही तर म्हटलं मी पादोल्याची सोडणार नाही तुम्हाला. पोळी भाजी म्हणून राहिला तू. तुला काय म्हटलं ते भाजी गिजी चांगली केली नाही, त्या पोळ्या चांगला टाकला नाही, सांगतो तुले मग. पोह्याचं तर काय सांगता नाहीत बा मामा. पोह्या काय भारताचे नक्षी बनवू शकते, नाही तर मग गोली बनवू शकते. त्याचं काही नाही. तुम्हाला खाले भेटले मग झालं ना, ते मग भारताचे नक्षी राव का गोरराव. अबे आता खायची इच्छाही झाली पाहिजे ना, ते भारताचे नक्षे पोहून जराशा म्हटलं चांगल्या टाकतो गोल गिल, नाही तर पार भारताचे नक्षेच काढून ठेवशी. कुकडच्या कुकडं खायची इच्छा झाली पाहिजे म्हटलं जरा. होते 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 म्हटलं ऍडजस्ट कर जा. एकदम काय भारताची नकाशी नाही काढा. थोडंसं म्हटलं थोडंसं इकडल्या तिकडे होते काय बाई सारख्या जमते का आम्हाला पोया. उद्या पहिले करीच ना तुम्ही, पाहतो ना मग कशा जमते कशा नाही. बरं बरं, देतो उद्या आणून. आता पहिले आपली खिचडी पहा. खिचडी पहा आणि ती मिरच्या तयार जरा. चांगले ते लसण जिरा गिरे टाकून घ्या लवकर, घ्या भूक लागली. नंतर अजून आपल्याला 1 वाजता ते कार्यक्रम करायचा आहे. तुम्ही जेवला का लवकर फिरतीवर होऊन जा. पहा लोक सांसून का आवडते तर सांगा मले. घ्या मग आता लवकर, पहा ते खिचडी झाली का तर. आता माणूस कुठे चालला म्हणा बाबा, झोपाचा टाइम झाला ना. त्या माणूस कुठे चालला काय तर सावकार अजो कुठं म्हटलं, कुठे चालले. त्या माझी कडकडे बायको झोपलीच नाही का जेव तर मी म्हटलं झोपली म्हटलं हे लगेच छत्तीस आहे. आता विचारले कुठं चाललं काय चाललं म्हटलं, जरा तो घुमून येतो फिरून येतो जरा तुम्ही. आता जेवण केलं ना तर येतो जरा चक्कर मारून. बापा आता काय फिरण्याचा टाइम राहिला का? फिरण्याचा टाइम राहिला का म्हटलं. झोपा ना, 10:30 वाजून राहिले ना. चालले म्हणजे फिरून येतो म्हणजे चक्कर मारून येतो. चला म्हटलं झोपा उगे मुगे. येतो ना बा, उद्या ते कूलर नाही आला पाहिजे का घरी, म्हणून त्याची सेटिंग लावायची म्हणून चाललो मी. येतो म्हटलं बात. असं काय? बरं बरं ठीक आहे म्हटलं. उद्या का कूलर आला नाही सांगतो तुम्हाला मग. पंखा सुधरून आणलाच नाही तुम्ही ना. उद्या कूलर सांगता म्हणता डायरेक्ट. बरोबर आजची रात्र काढून देतो आम्ही. उद्या का कूलर आला नाही सकाळपर्यंत, सकाळी दुपारपर्यंत, दुपारने संध्याकाळपर्यंत जर आला नाही तर तुम्ही आणि मी आहे मग. उद्या सकाळी तुझ्या डोळ्यासमोर तुला कूलर दिसत पाहिजे तो खरं तू. सकाळी म्हटलं पाहिजे तर सकाळी उद्या नंतर पाहिजे तू. नाही त्या डोळ्यासमोर कूलर दिसलं तर काय राहिली मग. असं का? म्हणजे सकाळी उठल्या बरोबर माझ्या डोळ्यासमोर कूलर दिसत नाही. ठीक आहे ठीक आहे, पाहतो ना मी. मला सकाळी व्हायला टाइमच कोणता होते बातच होते सकाळी. पाहतो तुम्ही कवा आणता कूलर कवा नाही. सकाळी दिसते म्हणता डोळ्याने उठल्याबरोबर. बरोबर ठीक आहे ठीक आहे. हो जाय झोप मग. झोप, मी ते कूलरची सेटिंग लावतो. जाय तू झोप. येतो मी बात. झोपाचे 6 लेगाचे कंदील मोड्याची इच्छा होत होती. झोपाना म्हणा बाबा लवकर, जसे झोपले तसा येतो कूलर का. तुम्ही झोपा ना घरा म्हणा. उद्या कूलर नाही दिसत. उद्या सकाळी मग बायकोला दिसत तिच्या डोळ्याला कूलर उठल्याबरोबर. चला बाई तू उभं राहण्यात काही फायदा नाही. भांडत गिद्दा झाला त्याला दिसलं मी. तो म्हणाले का कूलर मध्ये कुचर गाड्यात करून राहिला म्हणून. पहिले तो म्हणे बा जर कूलरला काय झालं तुमच्या घरी आणतो म्हणे. जरासा पाहून राहिलो होता का नाही पाहून राहिलो होता. बरोबर ठीक आहे ना म्हणा. कूलर गायब करतो थांबला का. जसा दरवाजा लागला तसा कूलर गायब त्याला भांडात. उद्याला का पाहिजे कूलर पुरा गावावर कूलर नाही दिसत तुला. थांबतो. हेच तर घर वाटते ते नाही. ते पण ते कूलर दिसून आला तो नवीन आला. हेच घर झोपायच्या वाटते इच्छे. थांबा लागते थोडा वेळ. हो चाल चक्रा मारू तोपर्यंत. मामा म्हणे ना तोपर्यंत चक्रा मारता म्हणे. जोपर्यंत लोक झोपत नाही सांगूनच नाही तोपर्यंत तुम्ही चक्राच मारत राहा म्हणे. ते लेकाची मस्त झोपले तिथं. आपल्याला गड्यासारखं इकडे तिकडे हिंडायला लावून राहिले. चाल बुवा चाल. अरे हे 2 झाकणे ते फॅन कूलर दुरुस्ती वाले तिचे दिसून राहिले 2 मोठे. पण इकडे ऐकून आले म्हणे एवढ्या संध्याकाळचे. या टक्कल बोलायचा काय करून राहिला का इकडे. याचं तर घर नाही म्हणावे. नाही याचं घर नाही. याच्या घरी कुठं कूलर आणि मुलं तुझा पंखा घेऊन आला सुरू आले मग नाही तर का याचं घर नाही होई. फिरत असं का इकडल्या तिकडं. पंखा सुधरून नेला नाही. आता बाहेर झोपा लागत होता तिकडे मच्छर डसत होता म्हणून घुमून राहिला इकडल्या तिकडं. अरे कुठं घुमून राहिले रे बा तुम्ही दोघं जण. पंखे दुरुस्ती वाले जाना झोपा ना का रात्री मध्ये पंखे ना कूलर दुरुस्त करत राहत आले का. आता म्हटलं झोपा ना. हो आता झोपायला चाललो ना बा. आता झोपायला चाललो. आता जेवलो आम्ही म्हणून म्हटलं या म्हटलं जरा राऊंड मारून. गावे पाहिजे होते फिरून होते. असं का? मी मग जेवलो ना या म्हटलं जरा चक्कर मारून होऊन आलो. काय करत पंखा सुधरून नेला नाही मी. आता मला ते गरमीला सोडा लागते मग नाही का. आता तुम्हीच तर नेला भावा. काय 500 रुपयाची मोटर टाकणार त्याच्यामध्ये. फक्त पंखा तर मस्त आहे तुमचा आला. तुम्ही असं टाकले नाही नको सुधरू म्हणे असे म्हणे तुम्ही. मग त्याच्यामध्ये आम्ही काय करावं बा. अरे बाबा 500 मुलं झाले ना ते. आम्ही मला एक नाही समजून राहिला. एका मोटर जाईलच कशी ना काय कशी काय बाबा. जाईल कुठं ते मोटर चांगलीच होती तुमची. आम्ही ना केला ना गापा बुल्ला. आम्ही ना तुमच्या चांगली मोटर काढली ना आमच्यापाशी जळलेली टाकली. आम्ही काय इथं काय सुधारित धंदा करू आलो काय. त्याच्याशिवाय धंदा नाही ना. तसं केल्याशिवाय धंदाच नाही कमाईच नाही होत. असं करावंच लागते. म्हटलं ते जळत असते माहित नसते पडत कशी जळली काय दिली जळत असते ती. काय माहित पडते का जळले जळते तेव्हा मग नाही तर का. बरं जाऊ दे बाबा. चला जातो घरी झोपतो. आता तुम्ही झोपा घुमू नका इकडल्या तिकडं. काय म्हणते रे बाबू, बाहेरचा माहोल झाला का थंडा? झाले का म्हणजे लोक सांसून झाले का? हो झालं ना सांसून झाल्यासारखं साहेब. फक्त तो मंगाशी तर आपल्यापाशी पंखा घेऊन आला का टकला. फक्त तो दिसला आम्हाला बाहेर तो भेटला. त्याला म्हणलं कुठं घुमून राहिला. तो म्हणे असं घुमून राहिलं म्हणे. तो गेला एखादा घरी. बाकी मग काय कुठं नाही दिसला आम्हाला. झालं म्हटलं सगळं सांसून झालं. चला करून टाकू गेम. चला बरं चला मग. झालं सगळं सांसून नाही. चला चला करून टाकून झोपून जाऊ मग. झोपू येऊ लागली. चला मग लवकर चला फटफट चला. कुठं आहे काय दाखवा लवकर घेऊन. जास्त दूर नाही ना एकदम. नाही दूरगीर कुठं आहे जवळ. चला चला खरं तुम्ही काय दूर आहे जवळ चला.
घ्या ना, आता कायची वाट पाहून राहिली आहे, घ्या ना उचला ना. मावीन दरवाजा लागेला, सगळा रस्ता सांसून आहे, टाइमपास करायला घ्या म्हटलं, उचला लवकर आणि चला. कधी मामा तुम्ही या ना म्हटलं जराशी हातभर लावायला भारी आणि तो कूलर उचलून नाही राहिला ना आम्हाला, मग नाही तर का त्यामुळे तुम्ही आता हातभर लावायला या. वारे वाच्या मावीन माणसासारखे माणसं लेखायची आणि उचलून राहिलं म्हणतात, दोघं आहे ना तुम्ही. अल्ले लेखायचे हातभार लावाले म्हणते, घ्या उचला. काय हातभार लावा लागते पायान कोण मग इकडं? हा कोणी आलं गेलं कोण पायान म्हटलं तिघे जण कूलर उचलूचं. हा घ्या म्हटलं उचला, मी पाहिजे इकडे तिकडे कोणी आलं गेलं सांगतो तुम्हाला मग. हा चला घ्या लवकर, लावा जरा दम लावा. मामा ते एकदमच आहे बाबा, जरासा हातभार लावा म्हटलं ते इकडे तिकडे पायन कोण म्हणते. हा जराशी मोठी त्याची ताकद जास्त लागते, इकडे तिकडे मी पोहू शकतो ते पोहू शकतो, पण नाही ते म्हणजे तुम्ही दम लावा म्हणते. बरं बरं ठीक आहे म्हणा, किती दिवस आम्हाला घोषसान तुम्ही. बरं जास्त दिवस आपण काही काम करूच नाही ना, आपण आता दुसरं काम पाहू. हो यायच्या आम्हाला करू नाही का? हो येले माजून गेल्या हो, हे मस्त झोपतेच ना आपल्याला घरासारखं इकडे तिकडे हिंडायला लावते, आपल्यालाच काम करायला लावते. हो जास्त दिवस म्हटलं तर आम्हाला करायला नाही पडते त्याच्या इकडं. हो माजून गेले, यायला टिपारी द्याच लागते वाटते आता, नाही तर का? आपल्याला सगळं काम करायला लागते, सगळं आपल्यालाच करा. हे मस्त झोपा काढते. हा नाही देऊ न देऊ यायला टिपारी, आता लय झालं. घ्या ना बे पोट्यो, कसे बाळ तुम्ही, घ्या ना लवकर. माबीन कुणी बाहेर आलं का काही झालं? हा कोणाला दिसलो फालतू लाता खायची बाई, घ्या ना लवकर सटकन चला. हो घेऊन राहिलो ना, घेऊन राहिलो म्हटलं मामा भारी आहे, तुम्हाला जरा हातभार लावायला म्हणून राहिलो, तुम्ही काय लावून राहिले, आम्हाला उचलून राहिला ना. म्हणत आराम आमची घेऊन राहिलो आम्ही, म्हणजे सांगून राहिले तर लवकर लवकर घ्या म्हणतात, हातभार लावा म्हटलं लावून राहिले. घेऊन राहिलो म्हटलं मामा, घेऊन राहिलो. धीरे ठेवा जरा.